परतवाडा येथील देवमालीमध्ये आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन व प्राध्यापक अविनाश जावरकर यांच्या पुढाकाराने तहसीलदार मदन जाधव, वनक्षेत्रपाल अशोक माकडे, प्रशांत मडघे, सामाजिक कार्यकर्ता धनंजय नाकील, नितीन सुंभाटे, आदिवासी पर्यावरणचे योगेश खांजोडे, राजेंद्र मुंदे, मनोहर मडघे, गंगाधर जावरकर, वर्षा जावरकर यांच्या हस्ते 70 प्राणवायू स्त्रोत, देशी कडुनिंब, शिसू, आंबा, पापड, सिरस, आवळा आदी रोपट्यांचं वृक्षारोपण करण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी पर्यावरण संघटनेने पर्यावरण रक्षणार्थ एक संकल्प केलेला आहे। तो संकल्प म्हणजे वृक्षारोपण फक्त करायचे नाही, तर वेळोवेळी तालुक्यामध्ये केलेल्या वृक्षांची माहिती व संवर्धन सुद्धा करायचे। आपल्या समाजाला, नागरिकांना पर्यावरणासंबंधी सविस्तर माहिती पुरवून भावी पिढीसाठी एक सुंदर पर्यावरण निर्मिती करावी या निस्वार्थ हेतूने हे संघटन वृक्षाप्रमाणे जात-पात, धर्मभेद न ठेवता मंदिर, मस्जिद, मदरसा, चर्च, कॉलनी, नगर, पुरा सर्व ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन वृक्षारोपण नुसते करतच नाही, तर संवर्धन जतन करून सुद्धा निस्वार्थपणे आपले कर्तव्य बजावत राहिलेले आहे। आजपर्यंत संघटनेने ज्या ज्या ठिकाणी गत वर्षापर्यंत वृक्षारोपण केलेले आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन हमीपत्रधारक यांना सोबत घेऊन वृक्षारोपण ही एक लोक चळवळ बनविलेली आहे। कोरोना संसर्गाच्या बिकट समयी सुद्धा न भीता स्थानिक नागरिक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, मित्रपरिवार यांना सोबत घेऊन हे कार्य निरंतर सुरू आहे। भावी पिढीच्या भविष्यासाठी आपले शहर हिरवे शहर हा संकल्प घेऊन कार्यरत असलेल्या या संघटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे। सदर वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये तहसीलदार मदन जाधव, वनक्षेत्रपाल अशोक माकडे यांनी वृक्षारोपण महत्त्व, वृक्ष कशी काळाची गरज आहे हे महत्त्व पटवून देऊन छोटी चिमुकली मुले यांना सुद्धा सहभागी करून पर्यावरण रक्षण करूया हा संदेश दिला। या वृक्षारोपणाबाबत सविस्तर माहिती योगेश खांजोडे यांनी दिली, तर आभार प्राध्यापक अविनाश जावरकर यांनी व्यक्त केले। एसएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत।